सुपर हेल्दी, सुपर टेस्टी, हॉट अँड स्पायसी चिकन सूप। आज आपण बनवणार आहोत हॉटेल आणि रेस्टॉरंटचे फेमस आणि सर्वांना आवडणारे चिकन सूप। रेस्टॉरंट स्टाईल चिकन सूप बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी 10 मिनिटात होते। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मनीषाज रेसिपी वर्ल्ड। चॅनेलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। चिकन सूप बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। चिकन आपण 250 ग्रॅम घेतले आहे। हे चिकन मी 2 ते 3 वेळा धुवून घेतले आहे। पाण्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकून त्यामध्ये चिकन धुवून घेतले आहे। लसूण 7 ते 8 पाकळ्या घेतल्या आहेत। अद्रक घेतला आहे 1 इंच। काळी मिरी घेतली आहेत 6। लवंग घेतली आहेत 3। काळी मिरी पावडर आपण घेतली आहे 1/4 टीस्पून। मीठ घेतले आहे 1/2 टीस्पून। कॉर्नफ्लॉवर पावडर आपण घेतले आहे 1.5 टेबलस्पून। कांद्याची पात, गाजर अर्धा घेतला आहे, लिंबू अर्धा, तेजपत्ता 2 घेतले आहेत, 1 हिरवी मिरची घेतली आहे आणि 1 कांदा घेतला आहे। सर्वात प्रथम आपण कांदा कट करून घेऊया। मीडियम साईजचा एक कांदा आपण या ठिकाणी घेतला आहे। कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे। कांदा कट करून झाला आहे। आता हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे। हिरवी मिरची कट करून झाली आहे। आता आपण आलं कट करून घेऊया। 1 इंच आलं आपण घेतलं आहे। आता लसूण कट करून घ्यायचा आहे। लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या आपण घेतल्या आहेत। लसूण बारीक कट करून घ्यायचा आहे। सूपसाठी लागणारे सर्व साहित्य रेडी आहे। आता आपण सूप तयार करायला घेऊ। सर्वात प्रथम गॅसवर कुकर ठेवायचा आहे। आता गॅस ऑन करून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। कुकर चांगला गरम झाला आहे। आता यामध्ये तेल टाकायचे आहे। 1 टीस्पून तेल आपण टाकले आहे। तेल चांगले गरम झाले आहे। आता तेलामध्ये टाकूया लवंग आणि मिरी। 3 लवंग आपण घेतले आहेत आणि 6 ते 7 काळी मिरी घेतली आहेत। लवंग आणि मिरी फ्राय झाले आहेत। आता कुकरमध्ये टाकूया बारीक कट केलेला लसूण, आलं कुकरमध्ये टाकूया, 2 तेजपत्ता किंवा तमालपत्र यामध्ये टाकायचे आहेत। हे सर्व पदार्थ आपण चमच्याने मिक्स करून घेऊया। हे मसाले आपण अर्धा ते 1 मिनिट मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेतले आहेत। आता यामध्ये टाकूया चिकन। 250 ग्रॅम चिकन आपण घेतले आहे। सर्व मसाले आणि चिकन चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। चार ते 5 मिनिट चिकन सर्व मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे। आपण पाहू शकता चिकन चांगले फ्राय झाले आहे आणि त्याचा कलर देखील चेंज झाला आहे। आता आपण यामध्ये ॲड करूया बारीक कट केलेला कांदा आणि गाजर। आता हे सर्व पदार्थ चमच्याने मिक्स करून घेऊयात। आता कुकरमध्ये पाणी टाकूया। अर्धा लिटर पाणी कुकरमध्ये टाकायचे आहे। वाटीचं प्रमाण घेतलं तर 3 वाट्या पाणी मी कुकरमध्ये टाकलं आहे।
आता यामध्ये मीठ टाकूया। हाफ टीस्पून मीठ आपण यामध्ये टाकलं आहे। मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। आता कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत। आता आपण कुकरचं झाकण उघडूया आणि चिकन शिजलं आहे का ते चेक करूया। हे पहा, आपले चिकन खूप छान शिजले आहे। आता हा स्टॉक आपण गाळून घेणार आहोत। एक कढई घेऊन त्यावर चाळण ठेवायचे आहे आणि त्यामध्ये चिकनचा स्टॉक गाळून घ्यायचा आहे। आता एका प्लेटमध्ये चिकनचे पीस काढून घेऊया। सर्व चिकन आपण प्लेटमध्ये काढून घेतले आहे। आता चिकनमधील बोन्स वेगळे करून घ्यायचे आहेत। चिकन खूप छान शिजलं आहे, त्यामुळे चिकन आणि बोन्स सहजपणे वेगळा करता येत आहे। आता चिकनच्या स्टॉकची कढई आपण गॅसवर ठेवूया। गॅस ऑन करूया आणि हा स्टॉक मीडियम फ्लेमवर चांगला उकळून घ्यायचा आहे। अर्धा ते 1 मिनिट आपण स्टॉक उकळून घेतला आहे। आता यामध्ये घालूया चिकन पीस। चमच्याने चिकन आणि स्टॉक मिक्स करून घेऊया। आता सूपमध्ये टाकूया काळी मिरी पावडर। सूप दाटसर होण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत कॉर्नफ्लोअरची पेस्ट। 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आपण घेतले आहे। यामध्ये पाणी टाकून चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। कॉर्नफ्लॉवरची सर्व पेस्ट एकदाच सूपमध्ये टाकायची नाही, कारण त्यामुळे सूपमध्ये लम्प्स तयार होतात। कॉर्नफ्लॉवरची थोडी थोडी पेस्ट सूपमध्ये टाकून चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यामुळे सूपमध्ये लम्प्स तयार होत नाहीत। उरलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आपण सूपमध्ये टाकून घेऊ। आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे पहा, कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपलं सूप छान दाटसर तयार झालं आहे। आता सूपला कलर येण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत सोया सॉस। हाफ टीस्पून सोया सॉस आपण सूपमध्ये टाकला आहे। सूप चमच्याने मिक्स करून घेऊया। सोया सॉस टाकणे हे पूर्णतः ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल। आता सूपमध्ये टाकूया बारीक चिरलेली कांद्याची पात। तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही कोथिंबीर देखील टाकू शकता। अर्धा ते 1 मिनिट आपण हे सूप शिजवून घेणार आहोत। सूप रेडी झाले आहे। आता गॅस बंद करूया। आता हे हॉट आणि स्पायसी चिकन सूप आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ। हे पहा, आपले सुपर हेल्दी, सुपर टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल हॉट अँड स्पायसी चिकन सूप तयार झाले आहे। आपलं चिकन सूप अगदी दाटसर झालं आहे आणि रंगही खूप छान आला आहे। आता या चिकन सूपमध्ये लिंबाचा रस पिळून ते चमच्याने हलवून घेऊया। सूप रेडी आहे। आता आपण ते टेस्ट करूया। खरंच सूप एकदम टेस्टी आणि स्पायसी झाले आहे। चिकन सूपची ही रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।